नाही मी ऑफिस घ्या उद्या आम्हाला चहा पण देत नाही. पहिला पुकार द्या त्यांना अनेक दा क्रीडा रसिको, आपल्या सर्वांच्या सहकार्याने संघर्ष क्रीडा मंडळ नेहमी कबड्डी स्पर्धा घेत असतो. आपल्या सगळ्यांचा आर्थिक हातभार लागतो, त्यामुळे आम्ही या स्पर्धा यशस्वी करू शकतो. गेल्या वर्षी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने एक उत्तम अशी आपण राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेतली आणि ती अगदी लॉर्ड्सवर दिलेल्या वेळेतच आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला यशही मिळालं. आणि मला सांगण्यास गर्व वाटतो की या संघर्ष क्रीडा मंडळाच्या ज्या स्पर्धा असतात ते नेहमी दिलेल्या वेळेत होतात आणि क्रीडा रसिकही त्याला त्याची दाद देतात. मला असं म्हणजे सांगण्यात आलं की बाबा तुम्ही या लहान मुलांच्या स्पर्धा घेता आणि त्या वेळेत खेळून दाखवता. भविष्यात तुम्ही एखादी तालुकास्तरीय पुरुषांची स्पर्धा घ्या आणि ती वेळेत खेळून दाखवा. पण निश्चित तोही मानस मी पूर्ण करेन. अगदी दिल्या वेळेत तालुक्याच्या पूर्वी गटाच्या सुद्धा स्पर्धा होती त्या संघर्ष क्रीडा मंडळाने आयोजित केल्या असतील. थोडीशी मैदानाची उपलब्धता कमी आहे आणि म्हणून आम्ही त्या स्पर्धा ठेवत नाही. पण निश्चित त्या स्पर्धा सुद्धा वेळेत घेण्याचा माझा मानस आहे. ज्या मंडळाने राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा वेळेत सुरू केल्या त्यांना ही स्पर्धा सुद्धा वेळेत घ्यायला काहीच अडचण नसणार आहे. बघा फक्त वेळेत कधी पण घ्या तुम्ही चहा घ्या. 6 वाजता चालू म्हणा चहा नाही भेटले. क्रीडा रसिकांना म्हणजे संघर्ष क्रीडामध्ये उद्देश आज मी परत वर्षानंतर या ठिकाणी अंतिम सामन्याचे दोन्ही संघ कृपया आपण खेळायच्या दिवशी तयार व्हायचंय. हा मुलीचा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानात या याची कृपया नोंद घ्यायची. संघर्ष क्रीडा मंडळाचा मूळ उद्देशच हा असतो की बाबा आम्ही ज्या स्पर्धा आयोजित करतो त्या मुलांसाठी असतात. मग आम्ही दिलेल्या वेळेत आपण उपस्थित झाला तर सगळ्यांचीच गैरसोय होत नाही. म्हणजे क्रीडा रसिकांची होत नाही. 3-3, 4-4 वाजेपर्यंत मॅच खेळायचे आणि त्यानंतर तात्काळ बसवतो क्रीडा रसिकांनी. मुलांच्या कलागुणांना वाव देणं हा प्रत्येक आयोजक मंडळाचा उद्देश असतो. त्यामुळे मी या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सचिव, त्याचप्रमाणे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचा सचिव म्हणून आपल्या सर्व संघाच्या प्रतिनिधींना एक विनंती करेन की तुम्हाला एक व्यासपीठ आमच्या आयोजक मंडळी करून देत असतात तर तुम्ही त्यांच्या दिलेल्या वेळेत जर गेलात तर खूप बरं होईल. सर्वस्वी जबाबदारी शेवटी माझी आली ती की संघांना तशा पद्धतीच्या सूचना करणं. गेल्या वर्षी आपण आपल्या संघर्ष क्रीडा मंडळाच्या महिला संघाला काही वर्षानंतर म्हणजे 25 वर्षे पूर्ण होतात या संघर्ष क्रीडा मंडळाच्या महिला संघाला. क्रीडा रसिक आपण निश्चित टाळ्या वाजवायला हरकत नाही की एखाद्या महिलांचा संघ आपण 25 वर्ष पुढे वाटचाल झालेली आहे या संघाची. निश्चितच त्याचं औचित्य साधून आणि महिलांची एक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा महिला संघाच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त घेण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यानंतर मग आमच्या योगेश कांगणे यांनी जी सांगितलेली स्पर्धा आहे त्याचाही मनोदय निश्चित आपण करू. तुमच्या सर्वांचे पाठबळ यासाठी असणारच आहे आणि संघर्ष क्रीडा मंडळ निश्चितच ही स्पर्धा यशस्वीपणे पार करेल. धन्यवाद. निश्चितच स्पर्धा संघर्ष क्रीडा मंडळ स्थापना झाल्यापासून या स्पर्धेसाठी
हे 25 वर्ष समालोचन करतोय. चालू असलेला सामना काय तेवढी दिली एवढं ते काय आसोट विरुद्ध दापोली. जाऊ दे गेली बस गेली ना कशात बोलत गेली ती 4 पॉईंट नाही तुझी नको संपली जरी जरी दापोली दापोली नावाची जरी असली तरी सर्व मुली या आसूट गावातीलच आहेत. आसूट आणि आसूट परिसरातले आहेत. चालू असलेला सामना आसूट विरुद्ध दापोली. चालू पद्धती दापोली संघाच्या विरुद्ध कोर्टाच्या डिपोट मागणी होते. प्रत्येक दाखल केले संघर्ष आसूटचे चालापटू श्रेया डोंगरे चालूसाठी दापोलीच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात कोपराच्या टिपण्याचा केलेला प्रयत्न वळणावरून आलेली डोंगरे मागे होते. या प्रकार होते जर्सी नंबर 21 राहते मेळ्यात कोण कोण गेलेलं ते नाही द्यावी बरं आसूटचे माजी उपसरपंच राकेश माने यांच्याकडून मंडळासाठी 501 रुपये देऊन गेले. मंडळासाठी आभार आहे. चालू असलेला सामना आसूट विरुद्ध दापोली. कोपराच्या विरुद्ध मागे होते किंवा प्रताप जाते संघर्ष आसूटचे चालापटू डोंगरे चालण्यासाठी दापोलीच्या 7 खेळाडूंच्या रचनात दापोलीचे 7 खेळाडू क्षेत्ररक्षण करतात. निधान रक्षेला खेचून केली जाईल. मध्यरक्षक टिपण्याचा केला प्रयत्न माघारी होते तिला प्रतापले देते. दापोली संघात चालवते संघर्ष आसूटच्या कोपराच्या सहायकडा लापेल टिपण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न. यानंतर होणारा अंतिम सामना मुरुड विरुद्ध करते. या दोन्ही संघांनी काय करायचं हा सामना संपताच आपला सामना करण्यात येईल. आता तू कोच होऊन जाशील ना मुरुडचे बदल करता मगाची करता मुरुडला ते सरळ प्रेक्षणीय मैदानाचा सामना आसूट विरुद्ध दापोली चालण्यासाठी आले ते दापोली संघाचा आडपटू कोपराक्षक साहेब टिपतो माघारी होते. प्रतिभा दाखल संघर्ष आसूट चालपटू मांडवकर चालण्यासाठी दापोलीच्या क्षेत्ररक्षणात दोन्ही कोपराक्षक न्यायालय चालत होते. संतांनी साऊट केले जाईल. निदान दिशेला किचून केले जाईल. कोपराच्या टिपण्याचा केला प्रयत्न उत्कृष्ट सांगित पॉईंट बाळगला होते दापोली संघाकडून. दापोली 18 संघर्ष आसूट 14. 18-14ची लढत आपल्याला पाहायला मिळते. जेवायची वेळ 4चा विचार पॅरासिटामॉल आहे का विचार पॅरासिटामॉल हॅलो
सामना संपल्यानंतर 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर दोन्ही पुढचे संघ येतील मैदानात. कृपया याची नोंद घ्या. थोडस एक बदल आपण करतोय. सामना संपल्यानंतर 5 मिनिटात फक्त मुलींचा सन्मान यावेळी करू आपण आणि लगेचच आपण अंतिम सामना घेऊ. आमचे पंच सुधीर कदम यांची सुकन्या ही आता चढाईसाठी गेली होती. 15 नंबर जर्सीपर्यंत गेली. सुधीर कदम आमचे पंच यांची सुकन्या. सुधीरने कशी एवढे पॉईंट मारला नाही रे? कशी पॉईंट मारला नाही. आता जी चढाई करते ती वैष्णवी जोगळेकर, एक या संघर्ष क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट. संघर्ष असो 16 गुण दापोली चढाई पकड झाली ती आणि या संघातील खेळाडूंनी पकड केली होती जी पूर्वा नरवणकर ही खेळाडू. संघर्ष असो 17 गुण दापोली 20 गुण. कर्दे यातून या मंडळासाठी खेळते पूर्वा नरवणकर. तिच्या बाजूला बसलेली श्रावणी शिर्के ही एक चांगली गोडी खेळाडू या संघर्ष क्रीडा मंडळाची. गेली पहिला काळ जर आपण आठवला तर 9 आणि 2009-10 मध्ये सभा संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं पंचाने जारी केली आहेत. सन 2009 आणि 10 मध्ये या संघर्ष क्रीडा मंडळाने मुलींच्या संघाने इतिहास घडवला होता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 14 स्पर्धा झाल्या सलग आणि त्या 14 स्पर्धांपैकी सन 2009-10 मध्ये संघर्ष क्रीडा मंडळाच्या मुलींच्या संघाने 12 स्पर्धांचे विजेतेपद पटकावलं होतं आणि 2 स्पर्धांमध्ये उपविजेता ठरलेला हा संघर्ष क्रीडा मंडळाचा संघ त्याच्या सुप्रिया कालेकर, अश्विनी कालेकर या दोघे आमच्या खेळाडू करंजाणे येथून त्यावेळेस यायच्या आणि खऱ्या अर्थाने यांच्यामध्ये आणखीन एक नाव आवर्जून घ्यायला लागेल ती आमची वर्षा दामणे. ही सुद्धा या संघर्ष क्रीडा मंडळातून खेळली आणि खऱ्या अर्थाने असंच नाव या महिला खेळाडूने अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं होतं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता या मुली पुन्हा एकदा संघर्ष आसोत दापोली या मंडळाच्या माध्यमातून भविष्यात देखील त्यांचा वारसा पुढे चालवतील या शंकाने. ही आमची मनस्वी मयेकर जी दाभोळ येथून या स्पर्धेत या मंडळात ठेवले गेले. दापोली 22 संघर्ष असो 19 23-19. चालू सामना प्रेक्षणीय सामना महिलांचा मुलांचा प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. चालासाठी जोगलेकर जळगाववरून येणारे खेळाडू जोगलेकर चालासाठी टॅलेंटेड खेळाडू आहे जोगलेकर. चालू सामना संपल्यानंतर मुलीने याच मैदानात थांबायचे. लगेचच आपला सन्मान होईल आणि आपण लगेच अगदी दापोली संघाकडून क्रीडारसिकांची अजिबात उत्सुकता ताणली जाणार नाही. फक्त 2 ते 3 मिनिटातच हा मुलींचा सन्मान आपण करू. दापोली आसोड संघर्ष आसोड 19 दापोली 24 20-24 संघर्ष आसोड 20 दापोली 24.
पॉईंट नाही मारत येईल मॅच संपले संपवतो म्हणजे लाईव्ह आहे चालू हो सर वाजवा